ताई काय मातोश्री सोसायटीत काम आहे तिकडेच गेल्यात आता. आशीर्वाद न देतच गेल्या. अजून बी नाराज आहेत का माझ्या? मातोश्रीने तुला निरोप द्यायला सांगितलं. आडंबेल बोल. बर काय? नाही 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 असं कसं? नाही नाही आपल्या गाडीतच जायचं. मी करतो प्लॅन. ठेव तुम्ही आलोच. हा खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाल्या उद्या गौरीजी परीक्षेसाठी पुण्याला जाणार आहेत. आज निघावं लागणार. आणि मायलेकी पैसे वाचवण्यासाठी एसटीने जाणार आहेत. हे बरोबर आहे का? नाही, आज मी आपली गाडी घेऊन जाणार. त्यांना सोडायला बी आणि आणायला बी. तर एक नंबर चान्स आहे त्यांच्या नजरेत चांगलं बनायचा. आणि चांगलं बनण्यापेक्षा पण महत्वाच्या परीक्षेचा पेपर आहे. तो प्रवास कसा सुखाचा झाला पाहिजे का नाही? मग तेच त्या दोघींनी तयार कसं करायचं गाडीत चालायला तेच कळानं झालंय. सुचतंय काय? तू ड्रायव्हर म्हणून काम करतो असं सांगितलंयस ना? गौरीजीसनी हा. काय बेस्ट आयडिया. अगं तूच बेस्ट आहेस. जातो. बर. मातोश्रींचा काहीतरी निरोप होता ना? तुला वेळेत जेवून घे असं सांगितलंय मातोश्रीने. नाराज आहेत तरी बी काळजी करायचं काय सोडत नाहीत. म्हणूनच माझ्या मातोश्री येते. येतो. डन. नाही नाही, ते पीठ अजून तिंबलं पाहिजे, नाहीतर पोळ्या मऊ होणार नाहीत. चावल्यानंतर होतील ना मऊ. राहू द्या मग. तुम्हाला माझं ऐकायचंच नाही तर मी माझा टाइम का बर्बाद करू? अगं ए बाई, प्लीज प्लीज नको जाऊस. हे बघ, तू गेल्या 8 दिवसापासून माझ्या जिक्स बेबीला ट्रेनिंग देतेस की नाही? इतकं सुंदर ट्रेनिंग देतेस. आणि आज परीक्षा घ्यायची वेळ आली आहे, तर तू असं मध्येच तिला सोडून जाणार का? नाही की नाही? नको ना जाऊस प्लीज. मग मी सांगते ते ऐकायला पाहिजे ना वा. हो, ऐकेल ना ती. मी सांगते हं तिला. तर तू थांब, जाऊ नकोस. व्हॉट्स रॉंग विथ यू? ऐक ना जरा तिचं प्लीज. मम्मा यार, मला तिच्या इन्स्ट्रक्शन्सनी बोर होत आहे. चिक्स, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? तुझ्या चांगल्यासाठी तिच्या इन्स्ट्रक्शन्स आता ऐकायलाच लागणार आहेत तुला. लास्ट टाइम काय झालं होतं? आपण जेवण त्या खानावळीतून ऑर्डर केलं. हे त्या शंकरने बरोबर ओळखलं होतं. हां, आणि मग नंतर काय झालं? रुपालीने आणि शंकरने तुला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. प्लीज बेबी, दिस टाइम मला कुठलीही रिस्क नकोय. प्लीज फॉलो हर इन्स्ट्रक्शन्स. प्लीज बेबी. गुड गर्ल. सी, मला असं झालंय कधी एकदा मातोश्री आणि शंकर येऊन तुझ्या हातचं असं टेस्टी जेवण जेवतायत. आणि एकदा का मातोश्रीच्या नजरेत तू त्यांची आयडियल सून म्हणून फिट बसलीस ना, की बस झालं. पुढचं सगळं काम सिंपल झालंच म्हणून समज. या. आणि त्या चिपो शंकरचं काय? Oh God, baby, so many times I told you. अगं तो शंकर त्या मातोश्रीच्या शब्दाबाहेर नाहीये जिक्स. You don't worry, okay? Whatever. लेट आता कुठे चाललीस तू? डिनर नंतर डेझर्ट नको का मम्मा? आईस्क्रीम आणायला चालली आहे का? ते पण घरी बनवायचं आहे? मला नाही येत आईस्क्रीम बनवता. मार्केटमधून आणायला चालली आहे. मम्मा, आय नीड अ ब्रेक. ओके, सो प्लीज बाय. ओके ओके. काय होणार या मुलीचं? कृष्णाई, काय पाहिजे? मला मातोश्रीने पाठवलंय. एक मिनिट. आई, तुम्ही? हो, काल तुम्ही पैसे न घेता परत आलात म्हणून मातोश्रीने मला पाठवलंय.
काय कुठे गेलात अचानक निघून? ते मला एक अर्जंट काम आठवलं म्हणून निघून गेली मी. मातोश्रीचं तुमच्याबद्दलचं मत खूप चांगलं आहे हा. म्हणून त्यांनीच पैसे द्यायला पाठवले. हे घ्या 20 लाख. महादेवाची कृपा झाली. मला लई गरज होती या पैशांची. अहो तसं नाही, खरं तर महादेवानंच बुद्धी दिली मातोश्रींना. हा मोजून घ्या. हा नाही आम्हाला नका पैसे. अहो पण तुम्ही आता तर म्हणाला होता की पैशाची खूप गरज आहे म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे या टेबलवर जाऊन बसा ना आणि काय बी बोलू नका. अहो पण दादा हात जोडते तुमच्या पुढे. पैसे घेऊन जा आणि आम्ही सांगतो तसं करा, काही बोलू नका. बस बस बस. तुम्ही तुम्हाला जे करायचं ते करा आणि मला जे करायचंय ते मी करणार. तुम्ही इकडे काय करताय? पण ते मी जेवायला आले आहेत ते, हो ना? तुम्ही काय सांगितली मग अशी ऑर्डर? हा, मूग खिचडी. जेवायला आलाय तर पैशांचा माज का मांडून ठेवलाय टेबलावर? अगं मोजत असतील ते. हो 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 मी मोजत होतो. हो किती आहेत? ते हो 20 एक असतील. 20 लाख. व्याजानं पैसे द्यायचं लायसन आहे म्हणून काय 20 लाख कॅश घेऊन फिरणार का? कर्ज द्यायचं असो वा घ्यायचं, 20,000च्या पुढं कॅशचा व्यवहार करता येणार नाही. इन्कम टॅक्स ऍक्ट कलम 269. 50,000च्या जर पुढचा कॅशचा व्यवहार करायचा असेल तर पॅन कार्ड कंपल्सरी आहे. ज्याला कर्ज द्यायला चाललाय त्याच्याकडे पॅन कार्ड आहे का जमीन लिहून घेणार आहे त्याची? तसं नाही पण ते तसं नाही मग कसं आहे? थांबा, रेकॉर्डच करते. हो इन्कम टॅक्सवाल्यांनी एकदा धाड टाकली ना तुमच्या मातोश्रीवर, मग त्यांना कळेल आणि तिच्यामुळं तुम्ही जेलमध्ये जाणार. हो असं करू नका. हे बघा बायका पोरवाला माणूस आहे. अहो माझी नोकरी बी जाईल. हो ताई तुम्ही तरी सांगा ना. गौरी गौरी काय करतेस तू? अगं ते जेवाय आलेत आणि तू त्यासनी काय शिकवतेस? आई, टेबलावर पैसे ठेवून मास दाखवतोय हा माणूस. तुमच्या मातोश्रींचा रुबाब हित नाही चालणार. जेवायला आलाय ना, मग गप जेवा. नको मला जेवण, पोट भरलं माझं. तुम मला जाऊ द्या.